नमस्कार, शिलाई बाय श्रावणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। अगोदरच्या भागात आपण साध्या ब्लाऊजचा पहिला भाग बघितला शिलाईचा। आता आपण त्याच्या पुढील भाग पाहू। चला, आता इथे आपण क्रॉस पट्ट्या काढत आहोत। क्रॉस पट्ट्या जनरली 1 इंचच्या असाव्यात। अशा पद्धतीने आपण या क्रॉस पट्ट्या गळ्यासाठी वापरल्या जातात, गळा पाइपिंगसाठी। त्यानंतर आपण त्या क्रॉस पट्ट्यांना अशा दाखवल्या पद्धतीने क्रॉस कट करून मधून 5 इंचची शिलाई द्यायची। पुढे पण आपण तसंच करायचं आहे। त्या जोडताना आपल्याला क्रॉसच जोडायचे आहेत। एका क्रॉसवर दुसरा क्रॉस ठेवून मधून 5 इंच दाखवल्या पद्धतीने करायचं आहे आणि त्यावर डबल शिलाई मारून घ्यायची आपल्याला। ते झाल्यानंतर एक साइडला आपण दुमडून या सगळ्या आपण जोडून घेऊ। नंतर एक साइडला दुमडून आपण 5 इंचची शिलाई मारून घेतली आणि जेवढा आपल्याला पाइपिंगसाठी हवा आहे तेवढाच कापड ठेवून बाकीचा कट केला आपण। ते झाल्यानंतर ब्लाऊजचे जे 4ही कोने आहेत ते एकत्र ठेवायचे दाखवल्या पद्धतीने। जसं दाखवलंय तसंच ते एकत्र जोडायचे आणि साइड उंचीचा माप घ्यायचे। तिथे साइड उंचीचा माप आपले 7.5 प्लस अर्धा इंच ठेवून कट करून ते शेप जसा आहे तसा कट करायचा आहे। कधी कधी काय होतं, एखाद वेळेस कपडा तो वाढतो, म्हणून ही साइड चेक करणं, याला म्हणतात साइड चेक करणं। हे आपण साइड चेक करून घेतो। हा आपण मुंड्याचा थोडा वाढलेला शेप आहे तो कट करून घेतोय। असं केल्याने काय होतं की तुमचे जो पाठीच्या भागात घोळ येतो, चुण्या येतात, त्या येणार नाहीत। आता आपण पुढची साइड चेक करतोय। पुढील भागात पण तसंच करायचं। कुठे एक्स्ट्रा कपडा जर असेल तर तो कट करून घ्यायचा, शेपनुसार तो कट करायचा। हे आपण कट करून घेतलंय। तसंच आपला पुढील भागाची जी हुक आयपट्टी आहे, आयपट्टी कधीही बाहेर ठेवायची आणि खांद्यापासून आपण गळ्याचं माप घेतोय आणि पुढचा गळा शेप देऊन जरासा गोलवा शेप द्यायचा त्याला आणि कट करून घ्यायचे। ते याच्याने हा आपला गळा वर खाली येत नाही, दोन्ही समान रेषेत येतात। तर मागचा गळा चेक करून घ्यायचा आहे, बरोबर आहे का। इथे बरोबर आहे तो। कुठे एखादा शेप राहिला असेल किंवा काय असेल ते करून घ्यायचं आहे। आता हुक आयपट्टी मी समोरासमोर ठेवलेली आहे आणि त्याचं अंतर पाहिलेलं आहे, वर खाली आहे का ते, तर ते समान आहे। यानंतर आपण गळापट्टी आहे ती लावून घ्यायची। पाइपिंगची पट्टी आहे आपली। ही पाइपिंगची पट्टी सरळ भागावरून सरळ असं ठेवून 5 इंचची आपल्याला शिलाई द्यायची आहे त्याची। शिलाई देताना अगदी हलक्या हाताने द्यायची। क्रॉस पट्टी ही ओढली गेली नाही पाहिजे आणि आपला गळाही ओढला नाही गेला पाहिजे। 5 इंचची द्यायची आपल्याला शिलाई। एकदम नाजूक हाताने द्यायची आपल्याला ती शिलाई। हे झाल्यानंतर आतली पट्टी दुमडून त्या मध्यावरनं आपल्याला शिलाई मारायची। जी आपल्या मशीनची सुई आहे ती बरोबर मध्यावर आली पाहिजे, जेणेकरून ह्याने काय होतं की आपली जी शिलाई आहे ती बाहेर दिसत नाही। एकदम राऊंड शेप लावून व्यवस्थित शिवून घ्यायची ती।
हे करायला भरपूर प्रॅक्टिस करावी लागते. सरावाने हे शक्य होतं, सहज शक्य होतं. अजिबात आपला कपडा ओढला गेला नाही पाहिजे. एकदम नाजूक हाताने ही पायपिंग आपल्याला करायची आहे. ही आता पायपिंग आपली झालेली आहे. मागे ही कपडा अगदीच कमी आहे आपला, व्यवस्थित आहे. आता आपण हात तयार करून घ्यायचे आहेत. हात तयार करताना आपल्याला जी खुणीची बाजू आहे, जी ते फुल्लीची खूण केली आहे, ती आपली उलट बाजू आहे. तिथे 5 इंचाची शिलाई मारायची आपल्याला. दुसऱ्याही हाताला आपण तसंच करतोय. पाव इंच शिलाई मारल्यानंतर जो एक्स्ट्रा भाग आहे तो आपल्याला दुमडून त्याच्यावर आता 5 नंबरची शिलाई मारायची. दुसऱ्याही हाताला आपण 5 नंबरची शिलाई मारून घेतोय. तर हे झाल्यावर आपण ब्लाऊजचा पुढचा भाग घेतला आणि पुढच्या भागावर आपण हाताला जी कटची खूण केली ती शोल्डरच्या पट्टीवर ठेवली. शोल्डर जिथे आपण जॉईन केलं आहे तिथून हे अंदाज घेतो आहे आपल्या कपडा बरोबर पुरतो आहे का म्हणून. इथे बरोबर पुरला गेलेला आहे आणि आपण हात लावून घेतो आहे. आता 5 इंच शिलाई देऊन हात जोडून घेतो आहे. तसेच आपण दुसरा हात लावून घेतो आहे. इथे ओढलं जाते, ओढून घेतो आहे, म्हणजे ज्या शिलाया असतात त्या तुटल्या जातात म्हणून. आणि ते झाल्यानंतर आपण त्याच्यावर डबल शिलाई मारायची. कधी हात ब्लाऊजला जोडला की ते ओढून बघायचं. हा बघा, इथेही ओढला आहे मी आणि त्याच्यावर मी आता डबल शिलाई देते. आता आपण फिटिंगचं माप टाकायचं आहे. फिटिंग करून घ्यायची आधी. मागच्या भागाला पुढचा भाग जोडायचा आहे आणि साधारणतः 1 इंचावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची. दुसऱ्या भागालाही आपल्याला तसंच करायचं आहे. आतील भागाला करायचं आहे. आतील भाग घेऊन त्याच्यावर 1 इंचावर अंदाजे शिलाई मारून घ्यायची. ते झाल्यावर आपण पट्टीने मोजून घ्यायचं आहे. आता आपल्याला फिटिंगची मार्किंग टाकायची. आता इथे आपली कंबरीची शिलाई आली 32 इंच. आपली कंबर आहे 30.5 इंच, म्हणजे आपले वाढले 1.5 इंच. 1.5 इंचाचे 4 भाग करायचे. 1.5 इंचाचे 4 भाग येतात. 5 इंच आणि 1 सूत. इथे आपण मुंड्याचं माप घेतलं आहे 7 इंच आणि हात घेराचं माप घेतलं आहे आपण 5.25 इंच. हे मार्किंग करून आपण पट्टीने रेष आखून घ्यायचे. दुसऱ्याही बाजूला आपण तशीच मार्किंग करून पट्टीने रेष आखून घ्यायची. इथे छाती मोजली तरी जी छाती आपली 33 आहे, 33 मध्ये आपण 3 इंच मिळवून 36 छाती आपली आली पाहिजे. हे आपण इथे रेष मारून घेतली. आता याच्यावरून शिलाई मारायची. दोन्ही साईडची शिलाई आता आपण मारून घेतो इथे.
त्यानंतर आपला जो उरलेला कपडा आहे तो आतमध्ये दुमडून त्याच्यावरून शिलाई मारून घ्यायची. दोन्ही साईडला दुमडून आपण आतमध्ये टाकून ते वरून शिलाई मारायची. तर मध्ये गॅप आहे तिथे दाब शिलाई मारून घ्यायच्यात. अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझे अशीच व्हिडिओ पाहायचे असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.